या आपल्या वाड्यावरच्या पोळ्या। तर मित्रांनो आपला भात तयार झालेला आहे बघा, भांडऱ्याचा। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आज आपल्या इथं आहे देवांचा भांडारा। भांडारा म्हणजे गोपाळ काल्या दिवशी दरवर्षी प्रमाणे आपला रीतिरिवाजाप्रमाणे भांडारा केला जातो आणि आज पण आपला भांडारा आहे। तर आपण भांडाऱ्यातलं संपूर्ण वातावरण मागणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे। चला तर मग आज काय आहे आपल्या इथं? हो, आज 12 महिन्यांनी दरवर्षी आम्ही देवाचा भांडारा घालीत असतो। भांडारा गोपाळ काल्या दिवशी देवाचा भांडारा असतो। तर मोठं जेवण बिवण असतं चांगलं। दरवर्षी रीतिरिवाजाप्रमाणे केलं जातं ना आपलं? दरवर्षी रीतिरिवाजाने केलं जात असतं। बुगल्यात काय शिजाय घातली? डाळ शिजाय घातली बुगल्यात। आज काय विषय डाळ शिजाय घातली? गोकुळ काल्या देवाचा भंडारा असतो गोकुळ काल्या दिवशी। मग आपलं तिथं मस्त मोठं जेवण आहे। घरचा देव आहे मस्कुबा बिरुबा म्हणून त्याला घरी पोळ्याचं जेवण करायला लागतं। 5 पोळ्याचा निवद। 5 पोळ्याचा निवद तिकडं मस्त आहे मोठा आता भंडारा करणारे आचारी स्वयंपाक। पण आता इथं आपला घरचा देव असल्यामुळे आपल्याला करणं भाग आहे। देवाला आपल्या पुरणपोळीचा आज निवद आहे। तर ताई तुमची कमेंट आलती मला पुरणपोळीचा व्हिडिओ बघायचा आहे। तर आज आपल्या इथं होणार आहे पुरणपोळी आणि देवाचा भांडारा सुद्धा आहे। संपूर्ण वातावरण तुमच्यासाठी आज आपल्या इथं। ठिकाणी डाळ घातली शिजायला बघा। ह्याच्यात काय याची डाळ आहे आई? हरभऱ्याची। हरभऱ्याची डाळ आईने घातली शिजाय मस्तपैकी बघा। आता थोड्या शिजत आली का नाही? आता उकळते। आता उकळते अजून शिजलं। वारं सुटलंय त्यामुळे पटापटा व्हाय नाही। आई काय आज आपल्या इथं? अरे आपल्या इथं गोपाळ काल आहे। गिरच्या मस्कुबाचा आज भांडारा आहे। आज भांडारा आहे गोपाळ काल्यामुळं मस्त जेवण बिवण आहे। पोळ्या बिळ्या आहेत का? आहेत ना, पोळ्या आहेत सगळं, आमटी गुळवणी। देवाला मस्त देवळात मोठा भांडारा आहे पण देवाला आपला 5 पोळ्याचा निवद बनवायचा आहे ना? तर आपल्या आईने डाळ शिजाय घातल्यानंतर आता आई गव्हाचं पीठ ना, गव्हाचं पीठ मळते ना, गव्हाचं पीठ मळायचा कार्यक्रम चाललाय बघा। उंडा बनवला आईने मोठा चांगला। आता त्याच्या बनवायच्या पोळ्या। तर आईचं चाललंय आता पीठ मळायचं। तर मित्रांनो आपल्या देवळा बाजार बिजार सगळा आणलाय आत्ताच बघा। हे भांडऱ्यासाठी हे बघा गॅस बुगलं बिगलं हे सगळं साहित्य आणलंय। आता इथून मोहर चालू होणार आहे। हा आपला बाजार बघा, बाजार बिजार सगळं ओके आणून ठेवले। तर आई शिजले का नाही डाळ? डाळ शिजते नाही तो काय करते? आरती बनवते देवाला आई आरती बनवते आपलं गव्हाच्या पिठाच्या ह्याच्यापासून उंड्यापासून। आणि डाळ आपली हो का, डाळ आता आली शिजत, चांगल्या उकळ्या फुटल्या, थोडीशी राहिली आई म्हणते। तर आपलं आई दिवं बनवलं का देवाला? आईने दिवं गव्हाच्या पिठापासून बनवले। दिवं सुद्धा आपलं गव्हाच्या पिठाचंच आणि निवद सुद्धा आपलं गव्हाच्या पिठाचंच का नाही आई? तर मस्तपैकी चाललंय यांचा इथं स्वयंपाक, पुरणपोळीचा निवद। या ठिकाणी चाललंय आपला देवाच्या भांडाऱ्याचं जेवण बनवायचा कार्यक्रम। तात्या काय घातलंय शिजायला? हरभऱ्याची डाळ, मुगाची मुगाची डाळ आणि तुरीची डाळ इथं घातली तात्यांनी शिजायला। आणि इकडे वर आपला चाललाय म्हणून तात्याचा आणि त्यांचा चिरायचा कार्यक्रम। तर भाजीसाठी बघा ही शेवगा तांबाट येतय का चिराय? जमते जमते। आता आपला गोपाळ काला असतो, गोपाळ काला भांडारा असतो, त्या भांडाऱ्याचा स्वयंपाक चाललाय आता। भांडाऱ्याचा स्वयंपाक। तर काय काय बनवणार आज? आज बनवणार आहे बुंदी बनवणार आणि सांबर भात बनवणार। सांबर भात आणि आपली बुंदी। आपली आई वाटते काय वाटते आई? पुरण वाटते बाबा, डाळीचं पुराण वरट्या पाट्यावरती बघा असं वाटून घ्यायला लागते। इकडं आपले हे आई ना बघा पुराण वाटते आणि इथं आईने घातले आमटी शिजायला। काय ह्याची आमटी आई? येळवण्याची। येळवण्याची आमटी।
बघा कसे उकळे आणते. झटकीपट कार्यक्रम म्हणजे आता आईने त्यांनी उरकतच आणले. आता एवढं पुराण वाटलं की आपल्या पोळ्या बनवायच्या. ते त्या बुगल्यात मिरच्या टाकले. काय करायचे? भजी काढायचे निवदाला. निवदाला भजी तयार करायचे. ते इथं बेसन पिठाची आपली देवासाठी सगळं करायला लागते. आमटी गुळवणी इकडं पोळ्या बिळ्या भजी बिजी सगळं निवदाला एकदम टापटीप. तर इथं काय आहे? गुळवणी बघा आपली थोडीशी या ठिकाणी. हे गुळवणी अशी बनवली आहे. गुळापासून बनवली ना, गुळाची गुळवणी. आणि निवात इथं आता भजी काढायची. इथं आई वाटते मस्तपैकी पुराण. हो का ह्याच्यात पुराणी. आणि इथं आपली आमटी शिजते. बनवायसाठी आई घेते पीठ कालून आपलं. पुरण जर वाटून नाही घेतलं तर काय होतं? पोळ्या येत नाहीत. पोळ्या करताच येत नाही पुरण वाटल्याशिवाय ना. बारीक पुरण आपलं वरट्या पाट्या वाटून घ्यायचं आधी आणि मग बनवायच्या वाड्यावरच्या पोळ्या. तसे पोळ्याचे. तर मित्रांनो आपली मुगाची तुरीची डाळ इथं चांगली शिजते बघा गॅसवरती. हे आपलं जेवण देवाच्या भांडाऱ्याचं. आपलं एवढं तांबाट चिरून घेतलंय बघा पत्रवळीभर. इथं भोपळा परातभर करायचा आहे बघा. आपलं नानान ते भोपळा घेते ते सोलून. आणि इकडं बघा आपलं हे दत्तू तात्या जेवण बनवायचं कारभार त्यांच्या काही आज. तर या मोठ्या पातेल्यामध्ये मित्रांनो सांबर बनणार आहे आपलं. तर मग अशी डाळ बारक्या पातेल्यात शिजायला टाकली होती. पण आता सांबर हे सगळं मटेरियल या मोठ्या पातेल्यात बनणार आहे. या ठिकाणी आपली आई बनवते भजी बघा. भजी अशी आई बनवते. कोरड्या झाल्या ते आपल्या तळून भजी बी तळल्या. ते इथं बघा हे निवात. आणि इथं आपलं भजी बनवायच्या ते अशी मस्तपैकी. अजून तरी आई 5-6 भजी होतील का? होतील ना. बघा हे हुडं कढईवर सगळे भजी कोरड्या फिरड्या कढईवर केलंय तयार. आई पुराण झालं का नाही? तरी निम्म्याच्या वर झालं असेल ना. थोडं राहिलंय आता पुराण आपलं वाटायचं. पुराण वाटून झालं की जाग्या पोळ्या करायला सुरुवात. हा आधी निवाद बनवायचं देवाला मग बनवायच्या पोळ्या. आपल्या 3 विटांच्या चुल्या मस्तपैकी जाळ लावलाय. आणि इथं अशी तवा लोखंडी तवा नाही आपला लोखंडाच्या तव्यात मस्तपैकी भजी बनवायचे. ते काय आहे अशी चमच्याने का सोडते भजी? चमच्याने हाताने चमच्याने चांगले दिसतात ना. चमच्याने असं बरोबर एका जाग्यावर चांगलं पडते ना बेसन पीठ. तर असं बघा आपलं भजी कशी तळते ते देवाचा निवद. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं वीरच्या मस्कोबाचं देवाळ आहे बाद्याच्या बिरोबाचं. या 2 टिकमाळी. आणि या ठिकाणी मंडपाच्या समोर आपलं जेवण बनवते ते. ते आपलं डाळ आणि ते शिजलं का नाही? डाळ शिजली बाळा आता. हा आता काय राहिले काढवायचं राहिले. फोडणी द्यायची. फोडणी द्यायची. हो फोडणी द्यायची सांबरला. तर या ठिकाणी आपली भजी झाली. ही शेवटची भजी तव्यातली बघा. इकडं अख्खी कढई भरली आपली भज्यानी आणि कुरडयांनी. काय काढते भजी. या ठिकाणी बनवायचे सांबर. पहिलं त्याला ओतलं. आमची बनवायची ना भाजी. हो का मसाला बिसाला सगळं काढले वर. हो का मित्रांनो मसाला आपलं पत्रवळीत सगळं मसाले घेतले ते सांबर बनवायला. आणि इथं बघा तेल टाकतात पहिलं बनवायचे सांबर. इथं बघा आपलं लसूण जरासा तेल टाकलं. टमाटे चिरले होतं मग अशी पत्रवळीवर.
खोबरा आपला खोबऱ्याचं बारीक बनवले बुकटी ते खोबरं टाकून घेते ते आता. बघा मगाशी आपली डाळ शिजाय घातली होती, डाळीची 2 पातेली भरले ते अशी, म्हणजे डाळ वेळ सगळं शिजवून झालंय मित्रांनो. आता ते नसतं का आपलं ग्रेव्ही बनवायचं, तर आता इथं आपल्या ह्या सगळ्याची ग्रेव्ही बनवून घेते ते आधी. मस्तपैकी मसाला बिसाला टाकून ग्रेव्ही बनवायची आणि मग डाळ वेळ टाकून आपलं सांबर मस्तपैकी बनवायचे. आपलं सांबरसाठी मसाला बघा, ही लाल मिरची पावडर आणि बाकीचे मसाले आहेत. या ठिकाणी आपलं भाज्या बिज्या चिरते ते वरच्या साईडला, खालच्या साईडला आपलं सगळं बनवायचंय जेवण खाली, आणि भाज्या बिज्या चिरून घ्यायचं बघा. हे आपली कोथिंबीर खोबरं लसूण हे सगळं बारीक बिरीक करायचं, काय कापून घ्यायचं. आता कोथिंबीर चिरून घेतली, खोबरं बारीक केलं, हे लसणाच्या कुड्या बिड्या सगळं इथं वर साफ करते ते, म्हणजे आपला सगळा मटेरियल वर ठेवलाय मित्रांनो, पण आपलं जेवण हो का इकडं खाली बनते. मसाला ग्रेव्ही बनवली, बराच मटेरियल टाकलाय, ग्रेव्ही झाले बनवून. लसूण तात्या ग्रेव्ही झाली का नाही बनवून? तात्या ग्रेव्ही बनवली का? बनवली बाबा, बनवली ग्रेव्ही बनवली आता मस्तपैकी. बघ ना कशी झाली. हो का? आमटी जास्त करायची असती तर थोडं टाकायला मसाला अजून मसाल्याचं कुठे गेलं तिखट मसाला. काय आपलं चाललंय निवद बनवायचं, तर हे निवद कायसाठी बनवते? मसुबा मावलायासाठी, अंडा रोट मसुबाला, हा, आणि मुरुंगा मावलायाला. हे आपला हे छोटासा गोल उंडा म्हणजे अंड, आणि पलीकडचा रोट, आणि त्या पडेल्या काय आहे? मुरुंगा म्हणते. हा, मुरुंगा आपल्या मावलायाला, मसुबा मावलायाचा सुद्धा इथं निवद होतोय मित्रांनो आपला. आणि इकडं जे निवद बनवलंय आहे हे कायासाठी आहे? हे देवाला. हा, हे आपल्या वीरचा मस्कोबा आणि आपल्या बिरोबा या देवांना इथं असंही आहे. हे निवाद सगळे इथल्या देवांना आहे, पण हे स्पेशल तिकुडल्या आपल्या तळ्यामध्ये मित्रांनो मसोबा देवी तिकुडल्या देवाचं इथं निवद बनतोय. झालंय आता पुराण वाटून. अंडा रोट आहे ना, हा, ह्याला तेल नाही टाकायचं, बिन तेलात भाजायचं. बिन तेलाच हे भाजून घ्यायचं तव्यामध्ये आपल्या. हे आपलं अंडरोट दरवर्षी करताना आहे देवाला, दरवर्षी करायचं या टायमाला. हा, या टायमाला मित्रांनो दरवर्षी आपल्या देवांचं हे असं सण केलं जाते. आपली आमटी झाली बघा, डाळीची आमटी, आपल्या मसोबा मावला याचा निवद. इथं आपली भजी कुरडया, हे देवाला बनवलेल्या आरत्या, आणि इथं आपला हे पुराण. तर आपलं सांबर शिजतंय या ठिकाणी. हो का? कस काय झणझणीत आपलं सांबर केलंय तयार आता. तर आता आपलं सगळं देवाचं निवाद बिवाद झालं मित्रांनो, सगळं निवाद बिवाद बनवून आता बनवायच्यात आपल्या पोळ्या. तर या बघा आपलं असं पोळ्या बनवून घ्यायच्या लाटून. हे आपलं बेलणं आणि खालचं काय पळपट. हा, पळपट, बेलणं पळपट. आणि बघा हे आपला जर्मलचा तवा. तर आता इथं आपल्या मस्तपैकी बनणार आहेत पोळ्या. तर आपल्या अक्का मस्तपैकी पोळ्या अशा लाटत्यात आहे आपली भाजायला, आणि आपली आई आतमधून उंड बनवून देणार ह्यांना, म्हणजे ते घेते कोण भार 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 आपल्या वाड्यावर आता बनवणार आहेत पोळ्या. झाली आपली एक पोळी तयार. हो का? हे पुरणपोळी आपली वाड्यावरची. मोठ्या तवावरून पोळ्या होत्यात. हा, देवाच्या निवदाला नाजूक नाजूक लाटायला लागतात. हा, नाही तर आपली तवाभर पोळी असते वाड्यावरची. वाड्यावरची तवाभर पोळी
हे आता देवाचं निवाद आहेत त्यामुळे जरा व्हायचं नाजूक नाजूक बनवायचे. वाड्यावरच्या पोळ्या आपल्या गाडीचा गोळ आहे मग मी ह्या आपल्या वाड्यावरच्या पोळ्या का का इथे तांदूळ व्हायचं नीट नेटकं भागते ते चांगलं आहे का काय? कारण का आता बनवायचंय भात आपल्याला. इकडं आपलं सांबर होतंय मस्तपैकी आणि इथं भातासाठी तांदूळ नीटनेटकं भागते ते का तांदूळ बघते ते नीटनेटकं. आपलं सांबर होते. तात्या सांबर होत आलं का? सांबर तयार. ओके सांबर तयार आहे. हो का सांबर आपला आता भात करायचे ना. भात तयार करायचा आहे. सांबर ओके झालंय मित्रांनो. आई किती झाले आपल्या पोळ्या? 5 पोळ्या झाल्या ते तयार. आता ही 6वी चालली का? 6वी पोळी आपली. का असं लाटून घ्यायला लागतं नाजूक. आपला तवा चांगला गरम होतो या. तर आई बनवते. आई काय बनवते तू? बनवते. आई उंड बनवते आपलं पुरणपोळीसाठी. मग तिकडून उंड तयार करायचं आणि इथं आपलं लाटायला. तर आपली आई बनवते का पोळी. इथं तेल लावून चांगल्या मस्तपैकी वाड्यावरच्या पोळ्या आहेत मित्रांनो आज का. बोगल्यामध्ये आपलं पाणी खूप गरम केलंय. आता इथं भात तयार करायचं आहे. म्हणजे का शालीत आपलं तांदूळ आपली शालीत तांदूळ आणि पाणी चांगलं गरम झालंय भाताला. आपलं सांबर तयार झालं मित्रांनो. आता भात बनवायचा आहे. खाली पडत टाकलं. हे आपलं नातो तात्या. हे आपले डिकमाळ. इथं पेटवायचं मित्रांनो. वरती आग लावली जाते. हे बघा ते वर जे आहे त्यामध्ये पाणी साठलंय. ते नातो तात्या जरा व्हायचं पाणी काढते ते. संध्याकाळून मित्रांनो आपल्या डिकमाळी पेटवायच्या ते. तर आता जरा व्हायचं ते वरती जवळजवळ व्हायचं कमी 12 महिने त्याला कोणी पाहिलं नव्हतं. त्यातलं आता जे पाणी बिणी साठले पावसाचं जरा बघा असं पाणी बिणी काढायचे ते स्वच्छ करायचं आणि संध्याकाळी आपल्या इथं डिकमाळी पेटवायच्या. या ठिकाणी बनवते ते पोळ्या. आई होत आल्या का नाही पोळ्या? झाल्या होत आली त्या पोळ्या. आता का अशा बनवल्या जाते ते पोळ्या. पहिली आपली प्रोसेस म्हणजे हो का असा उंडा बनवून घ्यायचा पहिला. त्यानंतर असं चांगलं गोल बनवायचा. ही पोळी बनवण्याची पहिली प्रोसेस म्हणजे पीठ बीठ मळून झाल्यानंतर पुराण बिराण वाटून झाल्यानंतर पहिल्यांदा असा उंडा तयार करायचा. नंतर तो का या ठिकाणी या लाटते ते अशा लाटायच्या पोळ्या. मग इथं भाजून मग आपली पोळी खायाजोगी तयार झालेली आहे का. अशी पोळी बनते. तर या ठिकाणी आपला भात बघा. भात शिजत आलाय का. आपला भांडऱ्याचा भात जवळजवळ अर्ध्या भोगल्याच्या वर भात शिजवलाय मित्रांनो हो का. झालाय थोडं राहिले नॉर्मल. तात्या झाला का हो भात? भात होत आलाय आता. तर आपल्या का हे आता कसं झालतं मगाशी व्हायचं पुराण राहिलं म्हणजे खराब झालं ते पोळी मोडल्यानंतर ते साईडला ठेवलेलं. तर आता हे गायला पोळी तयार केली त्या मोडलेल्या पिठाची तिथनं. मगाशी म्हणजे कसं झालं पोळी बनत नव्हती त्याची मग ते साईडला ठेवलेलं. पण आता त्याला चांगलं मळून मिळून त्याची पोळी तयार केली. आणि आता हे आपल्या गायसाठी एक गाय. तर मित्रांनो आपला भात तयार झालेला आहे बघा. भांडऱ्याचा हा आहे आपला भात. एवढं बोगलवर भात तयार केलाय. तसेच आपलं हे भात सांबर आपला तयार झालाय. जेवण आपलं सगळं तयार झालंय. आता देवाला निवद बिवद दाखवायचं. तर या ठिकाणी आपली छबिण्याची तयारी चालली मित्रांनो.
मित्रांनो, बघा अशा टिकमाळी पेटवल्या जातात. पेटवले आता बघा, ही बी पेटवली आणि हे बी पेटवले.
करेली पान करेली मोठ्या करत पाणी आणायचं प्रत्येक जणांनी या ठिकाणी काळासाठी आधी आरती आणायची हा निशाण लावायचं. मंडळी हो, देवाचा प्रसाद झालेला आहे, छबिना झालेला आहे. आता देवाचा प्रसाद थोडा थोडा सगळ्यांनी खायचा आहे. देवाचा छबिना झालेला आहे, देवाचा प्रसाद झालेला आहे. मित्रांनो, आपला दिवसभर भंडारा होता आणि भंडाऱ्याचा शेवटचा पॉइंट म्हणजे जेवण. तर आपला आज प्रसाद बनवलेला भंडाऱ्या दिवशी आपल्या श्रीनाथ वीरचा श्रीनाथ मस्कोबा आणि बाद्याचा बिरोबा या दोन्ही देवांचा भंडारा होता आणि भंडाऱ्याचा शेवटचा पॉइंट म्हणजे आपलं जेवण. तर आता सर्वजण जेवण करतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा.